नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमती आणि त्यावरती मिळणाऱ्या सबसिडीच्या योजनांमध्ये बदल झालेले आहेत। या बदलांमुळे देशातल्या लाखो कुटुंबांना फायदा होणार आहे। विशेषतः उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस कनेक्शन घेणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे। गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये नुकतीच मोठी घट झाली आहे। आधी जेव्हा आपण गॅस घेत होतो तेव्हा त्याची किंमत सुमारे 1200 रुपये होती, परंतु आता ही किंमत कमी होऊन 813 रुपयांच्या आसपास आलेली आहे। आपल्याला गॅस खरेदी करताना कमी पैसे आता द्यावे लागणार आहेत। या घाटामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होईल आणि आपल्याला आणखी काही गोष्टींसाठी पैसे हे वाचवता येतील। देशभरामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये घट होण्याची प्रक्रिया सुरू असली तरी या घटण्याचं प्रमाण हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं आहे। उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये एक गॅस सिलेंडरची किंमत ही 810 रुपये, तर मुंबईमध्ये 809 रुपये, गुडगावमध्ये 813 रुपये आहे। तर मग इतर ठिकाणी शहरामध्ये वेगवेगळ्या किमती आहेत। देशातील विविध शहरांमध्ये LPG गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये काही प्रमाणात हा फरक दिसून येतो। यातील काही शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या तुलनेमध्ये जास्त दरामध्ये उपलब्ध राहतात, जसं की भुवनेश्वर, चेन्नई या ठिकाणी 925 रुपये गॅसची किंमत आहे, तर लखनौमध्ये 831 रुपये हा फरक राहतो। या शहरांमधील गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये हा फरक का निर्माण होतो याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक शहरातील स्थानिक कर आणि वाहतूक खर्च। या दोनही घटकांमुळे एकाच कंपनीच्या गॅस सिलेंडरची किंमत ही वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते। सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना आता प्रत्येक गॅस सिलेंडरवरती 300 रुपयांची सबसिडी मिळेल। याशिवाय सर्वसामान्य नागरिकांनाही 300 रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे। यामुळे गॅस सिलेंडर आता फक्त 500 रुपयांना उपलब्ध होईल। हा निर्णय विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबासाठी, जे गेल्या काही काळामध्ये वाढत्या महागाईमुळे त्रस्त होते, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट नियम आणि अटींचं पालन करणं यासाठी आवश्यक आहे। यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजेच या योजनेचे लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने eKYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे। सरकारने या प्रक्रियेसाठी एक मुदत ठरवली आहे। सुरुवातीला ही 1 जानेवारीपर्यंत होती, परंतु आता याची मुदत वाढ करून 31 जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे। मात्र जर एखाद्या लाभार्थ्यानं या मुदतीमध्ये eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पुढच्या महिन्यापासून त्या व्यक्तीला मिळणारं अनुदान हे थांबवलं जाणार आहे। या नवीन नियमांच्या मागचा उद्देश हा स्पष्ट आहे। सरकारचा प्रयत्न स्वच्छ इंधनाच्या वापराकडे जास्तीत जास्त लोकांना वळवण्याचा आहे। याशिवाय महिलांना सक्षम करण्याचा आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचाही हा एक भाग आहे। विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करण्याच्या कष्ट कामातून मुक्त करून त्यांचं आरोग्य सुधारलं जावं। याशिवाय वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य कुटुंबांना या निर्णयाचा काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातोय। या निर्णयामुळे पुढच्या काळामध्ये अनेक चांगले परिणाम हे दिसून येतील। सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला घर खर्चामध्ये बचत होईल। याशिवाय स्वच्छ इंधनाचा वापर वाढल्यानं आपलं पर्यावरण देखील स्वच्छ राहील। तिसरा फायदा असा की महिलांना स्वयंपाकासाठी वेळ हा कमी द्यावा लागेल आणि त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहील। यासाठी आता जे नवीन नियम आलेत, या नवीन नियमांची माहिती घेणं आणि त्यानुसार आपलं काम करणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे। विशेषतः उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी eKYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी ही सरकारकडनं आता मागणी केली जाते। त्यामुळे या आव्हानाला लोक कसा प्रतिसाद देत आहेत ते पाहणं जास्त गरजेचं ठरेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही योजना राबवली जाणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।